आज मी जी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी लागणार आहे एक मोठा कांदा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ. तर मी आज बनवणार आहे उरलेल्या पोळीचे वडे. त्यासाठी उरलेल्या पोळ्या किंवा शिळ्या पोळ्या 2 ते 3 पोळ्या घ्या, त्याचे असे तुकडे तयार करा आणि नंतर त्याला मिक्सर मध्ये जाडसर भरड करून घ्या. खूप बारीक वाटू नका, जाडसरच ठेवा. आता त्या भरडीमध्ये आपल्याला चिरून ठेवलेला मोठा कांदा घालायचा आहे. नंतर हिरव्या मिरच्या मिक्सर मध्ये फिरून घ्या व त्याची पेस्ट टाका. नंतर बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. तिखट तुमच्या चवीप्रमाणे घाला व चवीपुरते मीठ घाला. 1 चमचा आले लसणाची पेस्ट घाला व मूठभर कोथिंबीर टाका. हे सर्व पदार्थ मिक्स करा. आपण उरलेल्या पोळीचे जास्तीत जास्त पोहे किंवा कुस्कुराच करून खातो, पण हा एक वेगळा प्रकार मी करून पाहत आहे. मला माहित आहे तुम्हाला नक्की आवडेल, कारण हा एकदम खुसखुशीत कुरकुरीत बनतो. खुसखुशीत कुरकुरीत बनल्यामुळे खाण्याला सुद्धा जास्त टेस्ट येते. तर हे सर्व मिक्स केलेले पदार्थ जे आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण ज्याप्रमाणे कणिक मळतो त्याप्रमाणे घट्ट कणिक मळून घ्या. अशा प्रकारे त्याचा छान गोळा तयार होऊ द्या व त्याला 10-15 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून द्या. तर 10-15 मिनिटांनंतर त्याच कणकेचा छोटा गोळा हाताने गोल करा. हाताला पीठ चिकटू नये म्हणून तेल लावा. आता एका प्लास्टिकच्या कागदावर तो गोळा ठेवा व त्याला हाताने दाबून चपटा करायचा प्रयत्न करा. जर इथे तुम्ही लाटण्याने लाटायचा प्रयत्न केला तर तो गोळा फुटतो. बघा, अशा प्रकारे तो फुटणार, म्हणून हातानेच दाबून दाबून तो वडा थापायचा आहे. कडा फुटतात तर त्या कडा सुद्धा हाताने दाबून व्यवस्थित करा. परफेक्ट राऊंड शेप नाही आला तरी चालेल. अशा प्रकारे 3-4 वडे बनवून ठेवा. प्लास्टिकचा कागद यूज केल्यामुळे हाताला किंवा पोळपाटाला वडा चिटकत नाही. स्वच्छ धुवून कोरडा केलेला प्लास्टिकचा पेपर तुम्ही वापरू शकता. आता पॅन गरम करा व त्यामध्ये तेल टाका. तेल गरम झाले की एक एक वडा खरपूस तळून घ्या. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता, पण मी इथे शॅलो फ्राय करत आहे. सुरुवातीला एक बाजू तळून घ्या व नंतर उलथण्याने परतवून दुसरी बाजू तळून घ्या. मंद आचेवर तळा
म्हणजे आतपर्यंत तो तळला जाईल. मोठा गॅस करून घाई करून जर आपण तो तळला तर आतमध्ये पोटात कच्चा राहतो. म्हणून स्लो फ्लेम वरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे. असा छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. बघा कसं छान खरपूस दिसतोय आणि वास सुगंध सुद्धा छान सुटतोय. अशा प्रकारे सर्व वडे छान खरपूस तळून घ्या. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा व सबस्क्राईब करा. नेहमीचा कुस्कुरा करून खाल्ल्यापेक्षा असे वडे करून खायचा प्रयत्न करा. हे वडे तुम्ही मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता. चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे हे वडे सॉस बरोबर किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर सर्व करा.